आज आपण करणार आहोत कोकणातील एक प्रसिद्ध पदार्थ शिरवाळे आणि रस. त्यासाठी आपण पाणी गरम करून ठेवलं आहे आणि एका टोपात तांदळाचं पीठ, त्याच्यात थोडंसं मीठ घालून व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे, पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ते जे गरम केलेलं पाणी आहे ह्याच्यात घालून व्यवस्थित त्याचे गोळे करून घेणार आहोत. मीडियम साईजचे, मोठे छोटे कसेही चालतात, असं काय नाही आहे. आणि ते आपण व्यवस्थित त्या टोपामध्ये त्या गोळे घालून उकळलेल्या पाण्यामध्ये ते उकळेपर्यंत वाट बघायची आहे. आणि नंतर ते उकळले की ते गोळे वर येतात आणि वर आले म्हणजे आपले गोळे तयार झाले असं समजायचं. आणि ह्या शिरवळ्याचं एक मशीन असतं, त्याला मशीन बोलतात, लाकडाचं असतं, जड असतं खूप फिरवायला. त्याच्यामध्ये ते गोळे घालून वरून प्रेस करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ते शिरवळे दिसतात, शेवयांसारखे, आणि सुटसुटीत होतात. रस करण्यासाठी आपल्याला खोबरं कातून घ्यायचं आहे. त्या खोबऱ्याला मिक्सरमध्ये लावून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं 2-3 वेळा पाणी घालून फिरवलं ना की त्याचं असं छानसं दूध निघतं. आणि त्याच्यामध्ये गूळ आणि वेलची घालून आपण हा केला आहे रस तयार.